सगळी भांडी आणि सगळे भांड्यांसोबत दिवे पण स्वच्छ केले. का तर एकदा सगळा राडा काढून टाकला भांड्यांचा. सगळे दिवे स्वच्छ केलेले आहेत, जेवढे माझ्याकडे आहेत ना तेवढे. आणि दिवे सगळ्यात कठीण काय काम असेल तर दिवे स्वच्छ करणे. मला तर हेच वाटतं. तुम्हाला नक्की कठीण काम कोणतं वाटतं किचन मध्ये तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सकाळनं सगळं झाड लोट करून फरशी पुसून झालेली आहे. तर आज आहे दिव्यांची म्हणजे आषाढ अमावस्या आहे. तर ती दिव्यांची अमावस्या पण असते. दीपपूजन केलं जातं त्या दिवशी. तर मी संध्याकाळच्या टायमाला ना दीपपूजन केलं. काही लोक देवपूजा सकाळची झाल्यावर पण दिवे पुजतात आणि परत संध्याकाळी पण पूजा करतात दिव्यांची. तर मी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला दिव्यांची पूजा केली. आणि एक दिवा दक्षिण दिशेला पण लावायचा, दरवाजात लावायचा. तुळशीजवळ तर आपण रोज लावतोच. आणि परत एक दक्षिण दिशेला पण लावायचा. दिवे पुजले होते ते व्हिडिओ दाखवायचं तर मी विसरले, कारण माझी दुपारची तब्येत खूप खराब होती. आणि दक्षिण दिशेला दिवा लावल्यानंतर ना आपले जे पितृदेवता आहेत त्यांचा पण प्रवास सगळा चांगला असला पाहिजे. त्यांना पण सगळी सुख लाभली पाहिजे. त्यांच्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिल्या असतील त्या पण आपण देवाजवळ प्रार्थना करायची की त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असं देवाला सांगायचं. आणि इकडे ना दुसऱ्या दिवशी ना बहिणीकडे पूजा होती सत्यनारायणाची. श्रावणातला पहिला शनिवार आला. तर शनिवारचीच पहिल्याच शनिवारी पूजा होती, त्यामुळं पूजेला तर जावं लागणारच होतं म्हणून. घरातलीच पूजा होती त्यामुळं. तर सगळे आले होते घरातले आमच्या. आणि सोनूच्या बेडरूममध्ये सोनूने बघा काय करून ठेवलं, सगळं अभ्यासाचे लिहून ठेवले. 12वीचं आहे ते. तर ह्या घराच्या पाठीमागचा गॅलरीतनं व्ह्यू दिसतोय. देवाला किती छान हार घातलेला आहे, मस्त वाटतंय ना. सगळे भांडी सगळे मी उशिरा गेली ना त्यामुळे सगळ्यांची जेवणं झाली होती. नाहीतर ते जेवण वगैरे घेताना मला लाज वाटते व्हिडिओ घ्यायला की असं मग म्हणतात अरे काही आली बघा मोबाईलचा व्हिडिओ घ्यायला, म्हणून मला लाज वाटते. म्हणून मी त्या जेवतच होते. मी गेली तेव्हा पण मी त्या घरात जेवण गेली होती. पण मी नंतर मग चहासोबत पुरणपोळी खाल्ली, प्रसाद खाल्ला. रितिकाला चिडवतात ना, रितिका रागाने चालले. आता मी पूजा करून घेते. हे सत्यनारायणाची देवाची बोलणार होते, नंतर माझ्या लक्षात आलं की सत्यनारायणाची पूजा आहे. तर पाया पडून घेतलं मी. आणि प्रसाद ना 1.25 किलोचा केला होता. तर ही दरवर्षी स्वतःच प्रसाद करते. आणि त्यांच्या सोसायटीची पूजा असते तेव्हा पण तीच पूजेचा प्रसाद करून देते. तर खूप छान प्रसाद बनवते. आणि तिचं ना म्हणजे आमच्याकडे गावी पूजा असायची ना तर ते तात्या भटजी होते ना ते प्रसाद करून द्यायचे आम्हाला. पण त्यांना बऱ्याच पूजा असायच्या श्रावणामध्ये, गणपतीमध्ये. आमची तर तिकडची गावाकडची पूजा गणपतीमध्येच असायची, श्रावणामध्ये नसायची. गणपती बसतो ना घरी त्यामुळं गणपतीच पूजा राहायची. तर संध्याकाळी रितिका तू दाखव का हात चाललंय. रितिका हात दाखवते व्हिडिओ मध्ये दिसायला. ती कधीच नाही म्हणत नाही व्हिडिओ मध्ये थांबतो व्हिडिओ. तर लगेच तयारच असते ती व्हिडिओ घे असं बोलत असते. आता गजरे सगळ्यांसाठी आणले, मी पण गजरे घालून घेतलेला आहे. माझ्या केसांना सगळं पूर्ण वाटोळं लागलंय. जे आहे ते स्वीकारावंच लागतं. बदल आहे तो आपल्याला जे आहे ते चांगलंच म्हटलं पाहिजे. नाहीतर आणखीन 2-4 वर्ष झाल्यानंतर मला वाटेल अरे मी तेव्हा मग चांगली दिसत होती. जसं आत्ता वाटतं की आधीचे फोटो बघितल्यावर वाटतं तेव्हा मी चांगली दिसत होती. तर आता जे आहे ते प्रत्येक गोष्ट स्वीकारावीच लागते, तरच आपलं जीवन सुखकर असतं. तर मी पहिल्यांदाच बघितलं पाण्याचे दिवे असतात ते. तर ह्या दिव्यांमध्ये ना पाणी ओतलेलं आहे. तर मला साईबाबांचीच आठवण झाली, खरंच मी सांगते, खोटं नाही सांगत. त्याच क्षणाला मला साईबाबांची आठवण झाली. साईबाबांनी सुद्धा दिवाळीला पाण्याचे दिवे पेटवले होते. एका गाण्यामध्ये दाखवलेलं आहे आणि ते खरं पण आहे. साई चरित्रामध्ये आहे ते वाटण्याचा उल्लेख आहे. अचानक घरच्यांचं तर जे स्वयंपाक करणार होते ना आमच्या घरातले सगळे आले. मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जेवायला होते. तर त्याचा व्हिडिओ याच्यामध्ये ऍड झालेला आहे.
तर सॉरी आधी शिजायला ह्याच्या ठेवले, पुढचे म्हणजे व्हिडिओ वाटण तुम्हाला तयार दाखवेन केलं मी की हा पटकन स्वयंपाक काय त्याच्यामध्ये केला टाकायचं. आईसाठी, हे खोबरं, कोथिंबीर, वहिनीसाठी, आलं, लसूण, सगळ्यांसाठीच. मिरची बहिणी आहे. सगळे डाळ होते, भाचा शिजायला होता, ठेवली आहे. सोनू होता, कारण म्हणजे मी सोनू कुकरमध्ये माझा भात भाचाच ठेवायचा लागतो. मऊ भात सगळ्यांसाठी होते, स्वयंपाक त्यामुळे केला, काय कुकरमध्ये केला ठेवायचं. आणखीन ते पुढे इकडे दाखवेन दूध मी तापवायला व्हिडिओमध्ये. ठेवलेलं आणि आहे. नंतर आम्ही कुणीकडे गेलो ते नेक्स्ट त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये 8-10 येईल. माणसांचा स्वयंपाक आणि करायचा ते आहे, माझे पीठ भिजवून पुढचे ठेवलं. व्हिडिओ पण तुम्ही स्किप चला तर आता वाटण न हे करता करून बघा घेते. पूर्ण, कांदा खोबरं कारण भाजून मला घेते. पण तुम्ही सपोर्ट करा काही आणि माझ्या वाटाणे तर चॅनलला शिजत पण आलेले आहेत, ते लवकर शिजत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा सकाळ सकाळ आणि चिमणीचा कमेंट्स आवाज करा. येतोय. चला बाय, टेक